अगं भूक लागली म्हणून शोधतोय. वाटलं होतं एका दिवशी का भेटेल की ना भेटेल, पण सांगलाच माझ्या समोर. आपल्या शोधण्याला विरोध करणार नाही, पण आपण जायला आपल्याला मी काय वेळ आहे तुमच्यासाठी? सुंदरी माझ्या समोर येतात तरी माझं तुम्हाला पाहिल्यावर तुम्ही पालवत्यावर मजा घेता, मजा घेता. अहो पण तुम्हाला शिकारच नाही ना. आम्ही मात्र स्त्रिया आहोत, घरची मंडळी वाट पाहत आहे. पण सात्र भूक शांत झाले. अशा अशा सुंदरी होती ती पाहिल्याच भूक शांत झाली. आता भूक शांत झाली, दुसरी भूक लागली. दुसरी भूक ती कशी असेल? कशी प्रेमाची भूक. अगं तुम्हाला पाहून मला कसं होतंय? तुम्हाला वेळ तर लागला नाही ना? वेळ लागला का? वेळ झाली नाही. तर आम्ही राजवैद्यात बसले. कसं वेळ लागलाय? बापरे, त्याला खरोखरच वेळ लागला. सखे तुझ्यासाठी नाही तू तुला आवडलं. समाजाची ताकद आहे माझ्या. हे बघा, अजूनही सामंतराच्या मुलाला आम्ही तुम्हाला सांगतो, हा आता काही पुढे काही कवायला नाही. आमच्या नादी लागणार तर मरून मोकळे मरणाची भीती मला नको. जी संकट आले ती दूर करणे की आवाज केले सामर्थ्य तुला माहित नाही. मला बोलावं, माझी इच्छा पूर्ण करा. नाही पेक्षा तुम्हा दोघींना माझी लोकांना ठेवली. माझी शारीरिक सुखाची इच्छा जर तुम्ही पूर्ण करत असेल तर तुम्हाला जीवन देईल. आणि जर मात्र घडलं नसेल तर तुमच्या सौंदर्याचा डोळा मोळे केला. काय वाटत
वाटलं मग या मी तुमचा समाज असते. मग हे निळाच्या बळा बोलणं जर तुम्ही ऐकत असाल तर हा तुमचा पुढील करपाशी ब्रह्म राक्षस म्हणतात मला. ब्रह्मराक्षस काय ते कोणता असा वाद तुझ्या अवयव केलाय अपराध असा जीव घेणा प्रसंग तुझ्या बाबतीत तू घडवतोय. अपराध काहीच केला नाही मग पण सर्वप्रथम हे विचारणार तू कोण आहेस ते मला सांग. साम्राज्य नगरीत तू आहेस ज्यात मर्तिकावतीचा राजकर्ता शाल्व शिवाजाने हा अरे सर्व काय ते? ती मला आवडली अर्थात तिला माझीची करावी या इच्छेला तिच्या जबरदस्ती करतोय. ब्रह्मराक्षस कुठलीच गोष्ट जबरदस्तीला प्राप्त होत नसते. अर्थात हे जे तू करतो आहेस हा व्याभिचार आहे, हा बंधकर आणि त्याचा तुला 4 दिवस संधी देतो तुला. अरे तुम्हाला मला संधी नको. ज्या संधीची मिळालेली आहे त्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य या लोकांना ती माझी भावी तिला मी माझी करेन. त्यावेळी तुला पण ब्रह्मराक्षस ज्या मनात होणार ही असूयाची इच्छा या शाल्वाचा घर तुझ्यासारखा हा पापी, हा पापी माणूस Thank you.